निवडणूक रोख्यांवर सुप्रीम कोर्टाने राजकीय पक्षांचे नाक दाबले. पडद्यामागून हात गरम करून मलिदा खाणाऱ्यांचेही तोंड पोळणार. राजकीय पक्षांना स्वार्थ साधण्यासाठी बेमालूमपणे सुरू असलेला निवडणूक रोख्यांचा खेळ अखेर सर्वोच्च न्यायालयाने हाणून पाडलाय. सत्ताधारी पक्षांकडून राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी धनाढ्यांकडून सुरू असणारा पैशाचा खेळ सुद्धा या निमित्ताने उघडा पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत संवेदनशील निवडणूक रोख्यांवर आज 11 मार्च सुप्रीम कोर्टाने थेट SBI आणि त्यापाठोपाठ निवडणूक आयोगाला थेट आदेश देत माहिती सादर करण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे कोणी कोणासाठी झोळी रिकामी केली याचा अंदाज समोर येणार आहे. सुप्रीम कोर्टाने लोकशाहीच्या दृष्टीने निवडणूक रोख्यांना असंविधानिक घोषित करत जो काही पैसा निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना निधी प्राप्त झाला आहे त्याची माहिती तातडीनं सादर करण्याचे आदेश दिले होते. मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाने 30 जूनपर्यंत मुदतवाढ मागितली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने ही मुदतवाढ फेटाळून लावत उद्याच 12 मार्चचे न्यायालयीन कामकाज संपण्यापूर्वी माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने इतक्यावरच न थांबता 15 मार्च रोजी ही माहिती निवडणूक आयोगाने देशातील जनतेसमोर सादर करावी असे सुद्धा आदेश दिले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, नवी दिल्ली.